थोडंसं मोठं कारण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे ते पेपर होतं. नमस्कार, मी छाया गायकवाड. 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जे ट्रेनिंग झालं आमचं एज्युकेशन सिस्टम, त्या एज्युकेशन सिस्टमला पहिल्यांदा मी धन्यवाद देते. त्यानंतर तिथं जे मार्गदर्शन आम्हाला मिळाल्यानंतर त्यांना पण आधी मी धन्यवाद देते. कारण जे तिथं जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं ते मार्गदर्शन आम्हाला कधीच माझ्या आयुष्यात तर मला कधीच मिळालं नाही कुणाकडून. आणि TRBमध्ये आल्यापासून या एज्युकेशन सिस्टममुळे मला ते मार्गदर्शन मिळालं. आणि तिथून आल्यापासून पुढं माझ्यामध्ये बदल घडला. तो बदल कोणता? तर काही कारणामुळे माझ्याबरोबर काही लोक बोलत होती, माझी घरातलीच काही लोक. आणि मी गेल्यानंतर म्हणजे 11 वाजता आम्ही इथं CBS स्टँडला बसलो, 10 वाजता. त्यानंतर 11 वाजले घरी जायला. ज्यावेळी घरी गेलो त्यावेळी माझं मॅडम आणि जे काय मला ते प्रमाणपत्र मिळाले ती माझी घरी सासरे सासू मिस्टरांना दाखवलं. त्यांना आधी नमस्कार केला. तर एवढ्या त्याची दुसरी जी आमची घरातली लोक होती म्हणजे आमच्या घरापासून लागतात झोपले असतील म्हटलं, दुसऱ्या दिवशी जाऊन आधी त्यांना ते दाखवलं, त्यांना नमस्कार केला. तर माझ्यामध्ये म्हणजे जर माझी चूक नसेल आणि मला जर एखाद्या म्हणून जर चुकी ठरवत असेल तर त्यांच्याबद्दल माझ्या मनात राग असायचा. मला माहिती आहे माझं चुकत नाही तर पण ते राग करतात, मग का त्यांच्याबरोबर बोलायचं. पण त्या दिवशी माझ्यामध्ये बदल घडला ते त्यांनी मला मी जाऊन स्वतःहून त्यांची म्हणजे त्यांना नमस्कार केला. आणि तुमचा आशीर्वाद आहे म्हणूनच मला हे मला घडू शकलं. कारण अनुभव जे काय आपल्याला त्या अनुभवातूनच एक पुढे गती मिळत असते आपल्याला. त्यानंतर दुसरा बदल म्हणजे मी तिथून घेऊन आले होते काय की तुम्ही सांगितलं होतं की तिथून गेल्यापासून पुढं कोणतं तरी एखादा योगासन आपल्याला घरी करायचं आहे. मी ठरवलं होतं की 5:30 वाजता उठून मला सूर्यनमस्कार हे करायचं आहे. तर मी 5:30 वाजता उठून गजर लावता आणि सह्याद्री मार्गदर्शन करण्याचं मला एवढं धन्यवाद देते की त्यांचं मार्गदर्शन खरोखर तुमचं मार्गदर्शन ते महत्त्वाचं आहे.